नाशिक महानगरपालिकेची दुसऱ्या टप्प्यातील नोकर भरती अडचणीत आली आहे। महापालिकेचा आस्थापना खर्च 41% पोहोचलाय, तर सरकारनं आस्थापना खर्चाची शिथिल केलेली अट डिसेंबर 2023 मध्ये संपुष्टात आली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या धर्तीवर नाशिकमध्ये देखील ही अट शिथिल करण्याची विनंती सरकारला करण्यात आली आहे। IRS अधिकारी समीर वानखेडेंची केस दिल्लीत ट्रान्सफर झाली आहे। समीर वानखेडेंविरुद्ध ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा खटला दिल्लीला हलवण्याची याचिका वानखेडेंनी केली होती। 2 दिवसांपूर्वीच हा खटला दिल्लीला ट्रान्सफर करण्याचा निर्णय झाला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 15 फेब्रुवारीचा महाराष्ट्र दौरा रद्द झालाय। ते अकोला, जळगाव, संभाजीनगरचा दौरा करणार होते। या दौऱ्यातच अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश होईल असं बोललं जात होतं, मात्र अशोक चव्हाण भाजपमय झाल्यानं अमित शहांचा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येते। काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। हिमाचल प्रदेशमधून सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढवू शकतात। गांधी घराण्याची पारंपरिक जागा मानल्या जाणाऱ्या रायबरेलीतून प्रियंका गांधी निवडणूक लढवू शकतात। त्याचमुळे सोनिया गांधी राज्यसभेवर जाणार अशी काँग्रेसची रणनीती असल्याचं समजतंय। शरद पवार 15 ते 18 फेब्रुवारी दरम्यान बारामती दौऱ्यावर आहेत। सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघात 4 दिवस तळ ठोकणार आहेत। बारामतीमध्ये पक्षाच्या सद्यस्थितीचा ते आढावा घेणार आहेत। एकनाथ खडसे भाजपात येण्यासाठी जोरदार प्रयत्न करतात असा गौप्यस्फोट गिरीश महाजनांनी केलाय। केंद्रातून आणि राज्यातून खडसेंचे प्रयत्न सुरू असल्याचं महाजनांनी म्हटलेलं आहे। तर महाजनांचा दावा खडसेंनी ट्विट करत फेटाळून लावलाय। आपल्याविषयी संभ्रम निर्माण व्हावा म्हणून अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा खडसेंनी केलाय। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे आणि राहणार। कार्यकर्त्यांनी नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावं असं आवाहन खडसेंनी या ट्विटद्वारे केलंय। रायगड लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू असतानाच या वादात शिवसेनेनं उडी घेतली आहे। रायगडच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच दावा योग्य असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंतांनी म्हटलंय। जिथे ज्या पक्षाचा खासदार आहे तिथे नैसर्गिक न्यायानं त्याच पक्षाचा दावा असणार असं सामंत म्हणाले। एकीकडे उद्धव ठाकरे मोदी भाजपावर जोरदार टीका करत असताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा साथ घातली आहे। पंतप्रधान मोदींच्या मागे उभं राहण्यासंबंधी उद्धव ठाकरेंनी पुन्हा विचार करावा असं केसरकरांनी म्हटलंय। त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। ठाकरे गटाच्या वतीनं शिवसेना डीजी समन्वयकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। शिवसेनेचा विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईतील सर्वच 227 शाखांच्या माध्यमातून हे डीजी शिवसेनेची विकास कामं, सामाजिक उपक्रम आणि स्थानिक शाखेतील अपडेट माहिती पोहोचवणार आहेत।